बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कळंबा गाव हे खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेब असतील, मी असेल, आम्हा सगळ्यांना तळ आता पुढावाने जपलेला आहे. गावातल्या प्रत्येक माता भगिनीनं आम्हा सगळ्यांना ताकद दिली. आज गावानं आपल्या सगळ्यांना आधार दिला आणि जेव्हा जेव्हा गावाने हाक दिली त्या हाकेला हो द्यायचं काम बंटी साहेब असतील किंवा मी असेल किंवा आमचे सर्व प्रमुख असतील, त्या सगळ्यांनी सातत्यानं केलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे बंटी साहेबांचं आणि आपलं ऋणांबंध जुनं आहे. 2004 असेल, 9 असेल किंवा अनेक निवडणुकीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक वेळी आपल्या सगळ्यांचं मोलाचं योगदान आदरणीय बंटी साहेबांच्यासाठी राहिलं. आणि 2019ला आज खऱ्या अर्थानं जेव्हा एक महत्वाची निवडणूक आपल्या समोर आली तेव्हा ऋतुराज पाटीलला तुम्ही संधी दिली आणि फक्त संधी दिली नाही तर जवळजवळ 42,000हून अधिक मतांनी निवडून आणण्याचं भाग्य आज कळंबा गावाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आज एक जास्त मतदान, आज चांगल्या पद्धतीचं निवडणूक पुढे घेऊन जाण्याची भूमिका 2019ला तुम्ही पार पाडली. आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आमदार ऋतुराज पाटील करण्याचं भाग्य तुम्ही त्या ठिकाणी दिलं आणि या 5 वर्षामध्ये सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहून एक आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं केलेला आहे. मगाशी आपण उल्लेख केला ग्रामपंचायतच्या माध्यमातून तेव्हा सागर भोगम होते आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतचं बांधकाम पुढे घेऊन गेले आणि आज गुरुवहिनी सातत्यानं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करायला लागले. आज खऱ्या अर्थानं 2019ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं काम केलं. ऋतुराज पाटील तेव्हा 30 दिवसामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय बंटी साहेबांनी जाहीर केलं की माझ्या जागी ऋतुराजला मी संधी देतोय. पण ऋतुराजला खऱ्या अर्थानं आज कर्मभूमी ही माझी आज या ठिकाणी दक्षिण आहे आणि काम करत असताना ऋतुराज पाटीलला घरोघरी पोहोचवण्याचं काम आज आमच्या युवकांनी आणि माता भगिनी आणि वडीलधारींनी केलं. आज कमी वेळामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही दिलं आणि मग एक चांगलं काम करायची भूमिका मी आज या ठिकाणी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये घेतली. मला अजून आठवते 2019 झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुराणे साहेब की ते आपल्या महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आली. काही दिवस त्या ठिकाणी सत्ता स्थापनामध्ये गेले आणि त्यानंतर कोरोनाचं संकट आपल्या समोर आलं. कोरोनाच्या संकटामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आज कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व सहकारी असतील, आदरणीय बंटी साहेब असतील, त्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोविडमध्ये आपल्या सगळ्यांना मदतीची भूमिका आदरणीय बंटी साहेबांनी पार पाडली. जीवाचं रान त्या काळामध्ये केलं आणि आपल्या सगळ्यांची सेवा करायचा सातत्यानं प्रयत्न आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये झाला. आज तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या कोविडच्या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना आधार देण्याचं काम नेहमी करत होते. आणि मग जेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला म्हणलं आता कोविड कमी झाले, आता म्हणलं बॅटिंग करायची, तोपर्यंत शिंदे साहेबच आमची बॅट घेऊन गेली. आणि मग या सगळ्या अडचणीमध्ये हर्षदजी तुम्हाला माहिती आहे की आपण या 2.5 वर्षामध्ये सरकारमध्ये नव्हतो संधी, आपण सगळेजण सातत्यानं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत होतो. संघर्ष करावा लागला, अनेक अडचणी आमच्या पुढे आल्या, पण आम्ही थांबलो नाही. जे मगाशी सुरेशरावांनी उल्लेख केला की बंटी साहेब थांबणाऱ्यातली व्यक्ती नाही. परवा साहेबांनी सांगितलं की वादळ आलं तर त्या वादळात दिवा लावणारं नेतृत्व म्हणजे बंटी साहेब. त्यामुळे संघर्ष करावं लागत असेल. संघर्ष आम्हाला माहिती आहे, संघर्ष करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडत नाही. पण या सगळ्या संघर्षामध्ये आज अनेक निधी जो आपण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आणत होतो आपलं सरकार नसताना तेव्हा सातत्यानं आम्हा सगळ्यांना आटकाठी घालण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ 70 कोटी रुपये आम्ही मंजूर केले होते आणि दुर्दैवाने सरकारनं हे निधी आज त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये पाप केलेला आहे. आणि मग अशा अनेक अडचणी हे सातत्यानं पुढाकार घेऊन हे सरकार आमचा निधी थांबवण्यामध्ये प्रयत्न केला. त्यामध्ये सुदैवानं
कळंबा तलाव तेवढं कोर्टात जाऊन मी सोडलं, कोर्टात जाऊन सोडलं. म्हणजे मला कोर्टमध्ये जाऊन मी तिथं काही त्या ठिकाणी हे केलं आणि त्यानंतर 4.5 कोटी रुपये हे आपल्या कळंबा तलावासाठी सुटले. आता सांगण्याचा उद्देश काय की आज या क्षेत्रामध्ये माझ्यासारखा तरुण कार्यकर्त्याला जेव्हा तुम्ही संधी दिली ही कशासाठी दिली तर एक राजकारण करत असताना समाजकारणासाठी दिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तुमचा मुलगा समजून, तुमचा भाऊ समजून, तुमचा नातू समजून मला ताकद देण्याची भूमिका तुम्ही स्वीकारली. आणि तुम्हाला काय अपेक्षा असणार आहे की मी एक चांगलं काम केलं पाहिजे, तुम्हा सगळ्यांच्या मदतीला आलं पाहिजे, तुमच्या दुःखासुखामध्ये मी त्या ठिकाणी वावरलं पाहिजे. आणि ही भूमिका सातत्यानं पार पडण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता या 5 वर्षामध्ये करत राहिला. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी जरी मिळाली असेल तर एका बाजूला निधी आणत असताना आम्हाला अनेक अडचणीला संघर्ष करावा लागला. पण तुम्ही काळजी करू नका, आता थोडे दिवस राहिलेले, एकदा ही निवडणूक झाली तर तुमच्या आशीर्वादाने परत बंटी साहेबच पालकमंत्री होणार आहे. त्यामुळं कळंबामध्ये कुठलंही काम मागे राहिलं असेल, मगाशी तुम्ही उल्लेख केला की तलावासाठी बंटी साहेबांनी त्या काळामध्ये 9 कोटी रुपये आणले, मी 4.5 कोटी रुपये आणले. जवळजवळ 16 कोटीची कामं आपण या 5 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये केली. आणि जे काय कामं मागे राहिली असतील त्यातला महत्वाचा ग्राउंडचा विषय आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी 14 गावांमध्ये आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये ग्राउंड या ठिकाणी केलेला आहे. आणि 15वं गाव कुठलं असेल तर ते कळंबा असणार आहे हे मला आज या माध्यमातून सांगायचं.